नमस्कार मंडळी, मी माधवी तुमचं खूप खूप स्वागत करते. वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत चमचमीत तर्रीदार स्वादिष्ट चविष्ट तसेच वऱ्हाडी दम आलू शाही आलू कढाई. हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये छोटे छोटे नवीन बटाटे येतात आणि त्याची भाजी एकदम अप्रतिम लागते. करायला अगदी सोपी, झटपट तयार होते. आपण बटाट्याची भाजी किंवा इतर काही पदार्थ तर नेहमी खातोच. हिवाळ्यामध्ये मिळणारे ह्या छोट्या छोट्या बटाट्याची ही भाजी तुम्ही कधी खाल्लीत का? नसेल खाल्ली तर नक्की एकदा ट्राय करा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे आपण साहित्य बघून घेऊया. तर इथे मी छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत. कांदा, खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर, तेल आणि मोहरी. तर इथे मी बटाटे उकळून घेणार आहे. त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवून घेतलं आहे. त्यात पाणी टाकून बटाटे उकळून घ्यायसाठी टाकून घेते. तर इथे काही वाटण करून घेऊ आपण. खोबरं, कांदा, आलं लसूण, जिरे, त्यानंतर कोथिंबीर टाकून थोडं ओबळधोबळ फिरून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे. तर इथे मी एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे, कापून टाकते आणि बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेते. बघू शकता. तर बघू आपण इथे बटाटे शिजलेत का? तर बटाटे शिजलेले आहेत. आता बटाट्याची साल काढून घेणार आहे मी. इथे बटाट्याची साल काढून घेते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप छान लागते ही भाजी, झटपट तयार होते. तर इथे बटाट्याची साल सुद्धा काढून झालेली आहे. आता मी बटाट्याला छिद्र करून घेणार आहे. टूथपिनच्या साह्याने छिद्र केल्यामुळं भाजीला जी ग्रेव्ही असते भाजीची ती आतपर्यंत जाते आणि चव खूप छान लागते. तर आता इथे मी गॅसवर कढई ठेवून घेते. त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून बटाटे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. मस्तपैकी थोडेसे लालसर रंग होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर बघू शकता बटाटे झालेले, काढून घेऊया. एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये मी आता त्याच तेलामध्ये मी मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली तर त्यामध्ये वाटण टाकून घेते. तर आता इथे हळद पावडर टाकून घेतली आहे मी, तसेच लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर टाकून मस्तपैकी असा मसाला तयार करून घेते. वरून मीठ टाकून घेते चवीनुसार. आता आपल्याला पाणी टाकून फिरून घ्यायचं एकदा. तर आता इथे आपल्याला प्लेट ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत मंद आचेवर ग्रेव्ही होऊ द्यायची. तर बघू आपण. तर बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे. तर ग्रेव्ही आपली तयार आहे. तर यामध्ये आता पोटॅटो टाकून घेऊ आपण. फिरून घेऊया आणि गरजेनुसार पाणी टाकून घेऊया. तर इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे, बघू शकता. त्यामुळे तर्री येते भाजीला, चवही छान लागते, तसेच शिजण्यासही मदत होते. तर इथे उकळी करून घेऊ आपण भाजीला. 5-1 मिनिट मस्तपैकी मंद आचेवर उकळी करून घेऊया. तसेच आता उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर टाकून घेते. तर तयार आहे आपली मस्त झणझणीत चमचमीत अशी वऱ्हाडी दम आलू किंवा शाही आलू कढाई. शाही आलू कढाईची रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
तोपर्यंत भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.